ओके फाईन. सो आपण सगळं बघितलेलं आहे आतापर्यंत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं. तिथनं काहीतरी आवाज येतोय तो बंद करा. कशाचा तरी केला तर आपण व्हायब्रेट मध्ये ओके फाईन. तर यामध्ये आपण आतापर्यंत रूल्स बघितले की प्रोनाउन्स कसे चेंज होतात, टेन्सेस कसे चेंज होतात. अजून एक रूल असा आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये की ऍडवर्ब्स जे असतात, ऍडवर्बचे प्रकार आहेत, ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे, ऍडवर्ब ऑफ टाइम आहे, हे पण कसे चेंज होतात हे आपल्याला आता बघायचं आहे. आणि मग नेक्स्ट आपण पुढे जाऊया. फाईन. सो these are the adverbs. Okay, see this chart. In this chart you can observe that how adverbs of place and adverbs of time will be going to change. Okay, see here I have written today. Today is changed into that day. These is changed into those day, those. Now is changed into then. Okay, so this is the adverb of what this called. हे काय ऍडवर्ब ऑफ टाइम आहे का प्लेस आहे? हे टुडे जे आहे ऍडवर्ब ऑफ टाइम आहे, त्याचं चेंजिंग होतं दॅट डे. दीज जे आहे काय आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे, त्याचं चेंज होतं दोज. नाव काय आहे ऍडवर्ब ऑफ टाइम आहे, त्याचं चेंजिंग होतं देन. हेअर जे आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे, त्याचं चेंजिंग होतं देअर. टुमॉरो जे आहे ते ऍडवर्ब ऑफ टाइम आहे, त्याचं चेंज एकतर द फॉलोविंग डे होतं किंवा नेक्स्ट डे होतं. एस्टरडे आहे त्याचं चेंजिंग इनडायरेक्ट स्पीच मध्ये द प्रिव्हियस डे होतं किंवा द डे बिफोर एस्टरडे असं पण होऊ शकतं. ओके, किंवा द डे बिफोर असं पण लिहू शकतो. फाईन, अंडरस्टँड. नेक्स्ट अजून लास्ट इयर असेल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये लिहिलेलं, तर आपण त्याचे चेंजेस करतो द इयर बिफोर. टू नाईट असेल तर दॅट नाईट, दिस असेल तर दॅट, दस असेल तर सो, असं आपण चेंजेस करतो. सो दीज आर द सम काइंड्स ऑफ ऍडवर्ब ऑफ टाइम and some are the adverb of place. While you are going to change sentence from direct speech to indirect speech, this is the useful criteria. Okay, अंडरस्टँड. कळलं? हे काही याच्यामध्ये खास नाहीये, थोडस लक्षात ठेवावं लागेल. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल सेंटेन्सची तर तुम्हाला लगेच कळून जाईल मॅक्सिमम प्रॅक्टिस झाल्यानंतर की आपल्याला याचं काही पाठांतर करण्याची अजिबात गरज नाही. ओके, नेक्स्ट. आता बघा, मेन आपण वाक्यामध्ये चेंजेस कसे होतात ते बघणार आहे. बघा इथं वाक्य आहे, ही सेड आय शॅल डिस्कस दिस मॅटर नेक्स्ट वीक. ओके, सो याच्यामध्ये जो दिस आहे तो एक ऍडवर्ब आहे आणि नेक्स्ट वीक हे पण काय आहे ऍडवर्ब ऑफ टाइम आहे. ओके, सो आता बघा, ही सेड दॅट ही वुड डिस्कस दॅट, त्या दिसचं काय झालं दॅट झालं, मॅटर. ओके, द फॉलोविंग वीक. नेक्स्ट डेचा आपण काय म्हणतो फॉलोविंग म्हणतो, पण नेक्स्ट वीक असेल तर फॉलोविंग वीक होणार. एवढं कळलं? आपण बघितलं आता मागच्या स्लाइड मध्ये इथं. ओके, इथं आपण बघितलं नाव देन बघितलं, एस्टरडे टुमॉरो असेल तर नेक्स्ट डे बघितलं आपण तिथं. तसं इथं काय आहे, फक्त नेक्स्ट वीक आहे तर फॉलोविंग वीक म्हणायचं. फॉलोविंग म्हणजे काय, या वीकला फॉलो होणार आहे तो पुढचा वीक. लक्षात आलं? म्हणून फॉलोविंग वीक म्हणायचं. या वीकला तो फॉलो करतोय म्हणून फॉलोविंग वीक. देन नेक्स्ट, शी सेड वी शिफ्टेड टू दिस हाऊस 2 weeks ago. ओके, ॲगो. आता बघा हे सेंटेन्स बघा, वी शिफ्टेड दिस हाऊस, हे सगळं भूतकाळातलं सेंटेन्स. वी शिफ्टेड टू दिस हाऊस 2 weeks ago. ओके, मग ती भूतकाळातच म्हटलेली आहे, भूतकाळातलंच वाक्य म्हटली, मग आपल्याला माहिती आहे. शी सेड दॅट दे हॅड शिफ्टेड टू दॅट हाऊस 2 weeks बिफोर. याच्यामध्ये बघा, ती भूतकाळात म्हटली इथपर्यंत ठीक आहे दॅट, आणि पुन्हा तिचं वाक्य जे आहे वी शिफ्टेड टू दिस हाऊस 2 weeks ago, तर आपल्याला माहिती आहे की भूतकाळाचं सिंपल पास्ट टेन्सचं डायरेक्ट स्पीच असेल तर इनडायरेक्ट स्पीच काय होतं, काय होतं, सिंपल पास्ट टेन्सचं इनडायरेक्ट स्पीच काय होतं, काय होतं, काय परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स होतं. सो दॅट वी चं काय झालं इथं दे. ओके, आणि त्याच्यानंतर हॅड शिफ्टेड झालं, आणि दिसचं दॅट हाऊस 2 weeks बिफोर. ओके, इथं ॲगो म्हणायचंय तिला, त्यावेळेस बिफोर म्हणायला पाहिजे आपण. लक्षात आलं? हे सगळं तुम्हाला थोडस प्रॅक्टिसनं येऊन जाईल. आपण प्रॅक्टिसचे आता वाक्य घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. बट
I I have given this slide to you because that how you want to study how there is a changes in the adverbs. Okay, so those two sentences are very important. Next, we will check now how to change the interrogative sentences in di from direct speech to indirect speech. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कुठले? प्रश्नार्थक वाक्य आपण बघितलं. प्रश्नार्थक वाक्य दोन प्रकारे आपण बघितलं की बनवली जातात. ती कुठली कुठली ती आपण बघितली. एक तर कुठलं वाक्य बघितलं? WH क्वेश्चन. ओके. आणि दुसरं आपण बघितलं डू, डज, डीड, विल, शाल, हॅव, हॅज यानं चालवणारी त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. मी येस नो टाईप आणि WH दोन टाईपचे क्वेश्चन आहेत. त्याचं आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बनवायचं. आता बघा इन डायरेक्ट एस नो टाईप क्वेश्चन असेल तर कसं? ओके. क्वेश्चन इज चेंज इनटू स्टेटमेंट. पहिली गोष्ट लक्षात घ्यायची, त्याचं स्क्रीनशॉट वगैरे काही घेऊ नका, तुम्हाला यातनं काही कळणार नाही असं. ओके, लक्षात घ्या, फक्त लक्षात घ्या आणि प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला कळेल. आता बघा क्वेश्चन फर्स्ट लक्षात घ्या, क्वेश्चन इज चेंज्ड. फुल कॉन्सन्ट्रेट केलं तर पूर्ण चॅप्टर अनालाइज होईल. बिकॉज व्हॉट, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच फक्त रूल्स वाचून कळणारा चॅप्टर नाहीये आणि हा सगळीकडे वापरला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे, ते लक्षात घ्या, त्याचं सगळं कॉन्सन्ट्रेटली तो स्टडी करा आणि मग प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला ते कळून जाईल की कुठं चुकतंय, कुठं बरोबर आहे, व्हॉट्स द रूल वी वॉन्ट टू रिमेंबर इन अवर माइंड स्ट्रॉंगली. ओके. सो क्वेश्चन आहे त्याचं फक्त चेंजिंग होतं स्टेटमेंट मध्ये, तो क्वेश्चन राहत नाही. पहिली गोष्ट लक्षात हे घ्या इनडायरेक्ट स्पीच. मग रिपोर्टिंग वर्ब इज चेंज्ड इनटू आस्क, एन्क्वायर अँड कनेक्टिव्ह कुठला वापरला जातो? इफ, वेदर. आता बघा रिपोर्टिंग वर्ब म्हणजे कुठलं? आपण म्हणत होतो ना ही सेड, तर त्या सेडचं इथं आस्क किंवा एन्क्वायर होणार, कारण सिंपल आहे, हे क्वेश्चन टाइप आहे, हे क्वेश्चन आहे. आणि कनेक्टिव्ह जो असतो ना तो दॅट होता तिथं, त्यावेळेस तिथं होणार इफ किंवा वेदर होणार. ओके. कुठं? एस नो टाइप क्वेश्चन मध्ये. हे लक्षात घ्या, एस नो टाइप मध्ये सांगतोय मी, हे सांगतोय एस नो टाइप मध्ये. रिमेनिंग चेंजेस विल बी लाईक स्टेटमेंट्स. बाकीचे चेंजेस जे आहेत ते स्टेटमेंट्स नुसार राहणार ऍज इट इज. लक्षात घ्या, एस नो टाइप क्वेश्चन असेल तर त्याचं स्टेटमेंट बनतं, त्याच्यामध्ये कनेक्ट रिपोर्टिंग वर्ब जो असतो तो सेडच्या ऐवजी आस्क किंवा इन्क्वायर असतो ऍज पर त्या क्वेश्चन नुसार, आणि कनेक्टिव्ह जो असतो कनेक्ट करणारा दॅट जो असतो त्याच्या ऐवजी इफ किंवा वेदर वापरलं जातं. लक्षात आलं? बघा वाक्य इथं लक्षात येईल. शी सेड टू हिम, आर यू रायटिंग अ पोएम? ओके, दिस इज अ एस नो टाइप क्वेश्चन. आपण याचं उत्तर येस किंवा नो देतो. आता बघा, शी आस्क्ड, सेडच्या ऐवजी आस्क्ड, कारण तिने विचारलंय हिम. शी सेडच्या ऐवजी आस्क्ड, शी आस्क्ड हिम इफ, इथं दॅट नाहीये, इफ ही वॉज रायटिंग अ पोएम. आणि आपल्याला क्वेश्चनचं बाकीचं सगळं माहिती आहे, तिने पास्ट टेन्स मध्येच विचारलंय ना क्वेश्चन, त्यामुळे आपल्याला पास्ट टेन्स वाक्य लिहावं लागेल. मग तिथं पास्ट टेन्स होतं कुठलं? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स होतं, तर कंटिन्युअस पास्ट टेन्स बनवावं लागेल. लक्षात आलं? सो शी आस्क्ड हिम इफ ही वॉज रायटिंग अ पोएम. दिस इज इनडायरेक्ट स्पीच. नाउ नेक्स्ट सेंटेन्स, आय सेड टू हर, डू यू नो दिस पर्सन? हे पण एस नो टाइप क्वेश्चन आहे. मग आता इथं तिने इन्क्वायरी केल्यासारखं आहे, तर तुम्ही इथं विचारायला पाहिजे एन्क्वायर्ड म्हणून. आय एन्क्वायर्ड हर वेदर शी न्यू दॅट पर्सन. अंडरस्टँड? वेदर, इफ किंवा वेदर वापरतो आपण, वेदर शी न्यू दॅट पर्सन. आता वेदर का? कारण त्याचं एस नो टाइप मध्ये ना द्विधा अवस्थेत आहे, त्यामुळे ते तसं वेदर. तर तुम्ही वेदर पण वापरू शकता आणि इफ पण वापरू शकता ऍज पर सेंटेन्स कंडिशन. फाईन. दिस इज द रूल ऑफ अ WH question, interrogative sentence of S no type. In case of question, आता WH question. In case of a question, words like what, how, where, what, whose, which, why, whom, etc. Same words are used as a connective in the reported speech. आपण कनेक्टिव्ह तिथं काय वापरलं होतं? इफ आणि वेदर. इथं काय करायचंय आपल्याला? बाकीचं सेम आहे, फक्त कनेक्टिव्ह जो क्वेश्चन आहे WH जोच आहे विचारला. व्हॉट असेल तर व्हॉट वापरायचं, विच असेल तर विच वापरायचं, हुज असेल तर हुज वापरायचंय. ओके, वेअर असेल तर वेअर वापरायचंय, हुम असेल तर हुम वापरायचं. एवढंच मी सांगतोय. इथं रूल्स मध्ये आपण बघितलं मागच्या, इथं तुम्हाला मी काय सांगितलं होतं? इफ किंवा वेदर वापरा. त्याऐवजी आपल्याला इथं काय वापरायचंय? आहे तसं वापरायचंय, ते आपण बघूया. बघा, वेअर डू यू लिव्ह
she asked Meena. This is sentence and this is WH question. It is not a yes or no question. तर इथं ते क्वेश्चन आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये बनवायचं आहे. तर शी आस्क्ड मीना ऍज इट इज आस्क किंवा एन्क्वायर आपण आहे ते राहणारच तिथं. लक्ष इकडे द्या. इथं आस्क किंवा एन्क्वायर तेच राहणार. फक्त काय शी आस्क्ड मीना हे जे वेअर आहेत ते इथं पुट होणार. वेअर शी लाईव्ह अँड सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स होतं हे आपण बघितलेलं आहे. ओके. देन he said to UV, how do you write poems? He said to UV, how do you write poems? Then he asked तसंच राहणार कारण तो क्वेश्चन आहे UV, how he wrote poems. लक्षात इथं हेच घ्यायचं की हा जो रिपोर्टिंग जे कनेक्टिव्ह आहे तो आपण WHच घेतोय. हाव घेतला इथं वेअर घेतला. लक्षात आलं ना? ओके फाईन. हे झालं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघितले कसे आपण चेंज करतो. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कुठले? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कमांड आज्ञार्थी वाक्य ज्याला म्हटलं. कमांड असते त्याच्यामध्ये, ऍडवाइस असतं, प्लीज म्हणून एखादी विनंती असते. ओके. ऑर्डर असते त्याला आपण काय म्हणतो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. So now we will observe that how to change direct speech into indirect speech in imperative sentences. Fine. So let us see. In imperative sentences, listen here and watch. In imperative sentences, reporting verb is changed into order, advice, request, ask. जसं आपण तिथं सेड वापरत होतो, आता इथं आपण सेड नाही वापरू शकत. इथं एकतर ऑर्डर वापरू शकतो, ऍडवाइस हा शब्द वापरू शकतो, रिक्वेस्ट वापरू शकतो, आस्क वापरू शकतो. ऍज पर द कंडिशन ऑफ दॅट सेंटेन्स. त्या सेंटेन्स वरनं आपल्याला कळतं ही ऑर्डर आहे, ही ऍडवाइस आहे, ही रिक्वेस्ट आहे, क्वेश्चन विचारला आहे. ओके. आणि नो चेंज ऑफ टेन्स मध्ये होत नाही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. द कनेक्टिव्ह टू इज पुट ऍज अ इन्फिनिटिव्ह. म्हणजे जेव्हा आपण क्रियापदाचं इन्फिनिटिव्ह बनवतो त्यावेळेस काय होतं? त्या क्रियापदाला टू जोडतो. तर त्या क्रियापदाला वर्ब्सला आपण टू जोडणार वाक्यामध्ये इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. ओके. लेट अस सी. I said to him take your seat. So as per the rule आपण एकतर काय वापरतो सांगितलं मी तुम्हाला. ओके. ऑर्डर, ऍडवाइस, रिक्वेस्ट, आस्क. मग आता इथं ऍडवाइस आहे. त्यानं त्याला ऍडवाइस केली. सो आय ऍडवाइस्ड हिम. सेड टू गायब झालं. आय ऍडवाइस्ड हिम. आणि हा जो वर्ब आहे मी सांगितलं त्या वर्बला टू जोडतो आपण. जसं इन्फिनिटिव्ह बनवतो. टू टेक म्हणजे त्या वर्बचा इन्फिनिटिव्ह मेन वर्ब झाला. तो मेन वर्ब वापरायचा आणि त्याला फक्त टू जोडायचं. सो आय ऍडवाइस्ड हिम टू टेक हिज सीट. लक्षात आलं? आय ऍडवाइस्ड हिम टू टेक हिज सीट. काय प्रॉब्लेम आहे? टेन्स चेंज होत नाही ना इथं? नो चेंज इन अ टेन्स. इथं चेंज दिसतोय का? नाही. ओके. फक्त इथं टू जोडायचं नाही तर ऍडवाइस, ऑर्डर्ड, आस्क आपण जे वापरायचं ते वापरू शकतो. ही सेड टू नीना गिव्ह मी सम फूड प्लीज. आता या प्लीज वरनं तर कळतंय आपल्याला की दिस इज द रिक्वेस्ट. ओके. सो सेड टू च्या ऐवजी आपण काय वापरणार? रिक्वेस्टेड वापरणार. ही रिक्वेस्टेड मीना. आता इथं त्याच्याऐवजी इथं गिव्हच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं? टू वापरायचं. टू गिव्ह हिम सम फूड. आणि हिम वापरतोय म्हणजे ही आपण त्यालाच म्हणतोय ना, तो त्याच्यासाठी रिक्वेस्ट करतो म्हणून त्याच्यासाठी वापरतो. टू गिव्ह हिम सम फूड. त्यानं रिक्वेस्ट केली की त्याला काही फूड दे, अन्न दे वगैरे. आलं लक्षात? Fine. So this is the rule for imperative sentence. Now we will see the how to change direct to indirect speech by exclamatory sentence. So exclamatory sentence आपण बघितलं की सडन आपल्या मनात काहीतरी इमोशन निर्माण होतात, काहीतरी बघितल्यानंतर भावना निर्माण होतात. त्यावेळेस आपल्या तोंडून काही शब्द बाहेर पडतात, काही सेंटेन्स बाहेर पडतात. एखाद्या वेळेस आपण पडलं तर आउच म्हणतो, लागलं मला असं म्हणतो, वा किती सुंदर चित्र आहे असं म्हणतो. हे जे आहे ते एक्सक्लामेटरी सेंटेन्स. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य. ओके. कळलं? आता बघा. इन एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस रिपोर्टिंग वर्ब is changed into exclaimed with joy, sorrow, anger, surprise. रिपोर्टिंग वर आपण काय वापरतो? सेड वापरत होतो, काही ठिकाणी ऍडवाइस वापरतो. इथं
त्यानं जो उच्चार केला त्यानं त्या वाक्यामध्ये जॉय आहे, आनंद आहे का, दुःख आहे का, त्याच्यामध्ये सरप्राईज आहे का, त्याच्यामध्ये अँगर आहे का, याच्या दृष्टिकोनातून आपल्याला वापरायचंय. ही एक्सक्लेम्ड विथ जॉय, देन ही एक्सक्लेम्ड विथ सॉरो, ही एक्सक्लेम्ड विथ अँगर, ही एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज. असं तुम्ही वापरू शकता ऍज पर द सुटेबल फॉर दॅट. ओके, आणि दॅट आपण तर यूज करतो. देन सेंटेन्स विल बी चेंज्ड इनटू स्टेटमेंट. पहिली गोष्ट लक्षात घ्या, एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये सिम्बॉल असतो, एक्सक्लामेटरी साइन असतो, तो राहत नाही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये, त्याचं चेंजिंग होतं स्टेटमेंट मध्ये. लक्षात आलं? स्टेटमेंट मध्ये आलं की त्याचा तो गायब होणार, आणि वरच्या नुसार आपण त्याच्यामध्ये जॉय आहे, सॉरो आहे, अँगर आहे, सरप्राईज आहे, याच्यानुसार आपण काय करणार, तो सेंटेन्स बनवणार. तर एक्सक्लामेटरी सिम्बॉल जो आहे, ओ, हाय, अलास एक्सेट्रा आर रिमूव्ड. मी सांगितलं आता तेच तुम्हाला. एक्सक्लामेटरी सिम्बॉल असतं आणि त्याच्यामध्ये ते ओ असतं, कधी कधी हाय असतं, कधी अल्लास असतं, ओके, होर्रे असतं, असं काहीतरी असतं. आणि कनेक्टिव्ह जो आहे, कनेक्ट करणारा आपण तिथं इफ वेदर आपण क्वेश्चन मध्ये विचारलं होतं, किंवा इम्पेरेटिव्ह मध्ये टू गिव्ह असं वापरलं होतं, टू वापरलं होतं, ते चेंज होत ते इथं फक्त दॅट राहणार. ओके, ऍज पर सिम्पल असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये जसं बघितलं ना आपण दॅट, तसं. लक्षात आलं? चेंजेस काय होतात इथं बघा, जॉय, एक्सक्लेम्ड विथ जॉय, सॉरो, अँगर, सरप्राईज हे वापरणार. देन एक्सक्लामेटरी साइन आणि त्यातलं एक्सक्लामेटरी सिम्बॉल रिमूव्ह होणार, आणि एक्सक्लामेटरी वर्ड्स पण रिमूव्ह होणार, आणि कनेक्टिव्ह दॅट वापरणार आपण. राईट? आता बघा, ही सेड हाऊ ब्युटिफुल अ प्लेस. ही सेड हाऊ ब्युटिफुल अ प्लेस. काय झालं? ओके, ही सेड हाऊ ब्युटिफुल अ प्लेस. मग इथं एक्सक्लामेटरी साइन आहे. ओके, हा. आता इथं बघा, मी तुम्हाला सांगितलं एक्सक्लेम्ड विथ जॉय. आता इथं जॉय ना, तो आनंदाने म्हटला ना एकदम, अरे वा किती छान प्लेस आहे. त्यामुळे इथं आपण वापरतो एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. ओके, आणि ते भूतकाळात म्हटलंय तो. He exclaimed with joy that it was a very beautiful place. Understand? लक्षात आलं? तो ना एक्सक्लेम्ड केलेलं आहे, ते जॉय न केलेलं आहे. फाईन. नेक्स्ट, रोहन सेड हुर्रे वी हॅव ओन द मॅच. मग इथं पण जॉय आहे, आनंद आहे, हॅप्पी काहीतरी आहे. मग इथं बघा, त्याच्या आपल्या रूल नुसार ते एक्सक्लेमेटरी साइन रिमूव्ह होतो, हुर्रे रिमूव्ह होणार, आणि शेवटचा एक्सक्लेमेटरी साइन पण रिमूव्ह होणार, आणि सेंटेन्स एक्सक्लामेटरी सेंटेन्स चेंज इनटू सिंपल सेंटेन्स, सिंपल स्टेटमेंट. सो रोहन एक्सक्लेम्ड हॅप्पीली. इथं रोहन एक्सक्लेम्ड विथ जॉय होतं, इथं रोहन एक्सक्लेम्ड हॅप्पीली दॅट दे हॅड ओन द मॅच. ओके, इथं वी हॅव होतं, त्यामुळे वीच्या ऐवजी दे वापरलं, कारण आपल्याला पास्ट टेन्स मधलं वर्णन करायचं, आणि हॅवचं हॅड होणार, आपल्याला माहिती आहे पास्ट टेन्स होतो त्याचा. ओके, सो दे हॅड मॅच. अंडरस्टँड? कळलं? काही याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे? सर ह्याच्यामधलं ते हुर्रे आपण काढून टाकलं का? हा, ते सगळं आपण जे एक्सक्लामेटरी साइन आहे, एक्सक्लामेटरी वर्ड जो आहे, तो सगळं काढून टाकतो. फाईन. ओके, आता काही वेळा असे पण सेंटेन्स असतात जरा वेगळे एक्सक्लामेटरी मध्ये. अलास वापरला जातो, तर अलास कशासाठी वापरला जातो? त्याच्यामध्ये कधी कधी सॅडनेस असतं. ओके, त्याच्यानंतर रिग्रेट असतं, म्हणजे नकार असतो, किंवा डिसअपॉइंटमेंट असतं, म्हणजे नैराश्य असतं. सॅडनेस असतं, दुःख, किंवा रिग्रेट असतं, नैराश्य असतं, किंवा डिसअपॉइंटमेंट असतं, किंवा नकार असतो. असे सेंटेन्स असतात अलासचा वापर केल्यानंतर. अलास ज्यावेळेस वापरतो एक्सक्लामेटरी साइनच्या बरोबर, त्यावेळेस त्याच्यामध्ये सॅडनेस, रिग्रेट किंवा डिसअपॉइंटमेंट असतं. मग याचं चेंजेस कसं करायचं? तर डायरेक्ट स्पीच मध्ये बघा, द रिपोर्टेड सेड अलास मेनी लाईव्स हॅव बीन लॉस्ट ड्यू टू सुनामी. तिथं दुःख झालंय ना, सॅडनेस झालाय काहीतरी, मग त्यामुळे त्यावेळेसच आपण अल्लास वापरतो. अल्लास आपण असं नाही वापरत मजा आली म्हणून, अल्लास इट वॉज व्हेरी ब्युटिफुल मॉर्निंग, असं नाही वापरत. लक्षात आलं? तर अल्लास आपण वापरतो कशासाठी? ज्यावेळेस आपल्याला काहीतरी दुःख होतं, काहीतरी नकार असतो, काहीतरी डिसअपॉइंटमेंट झाली असते त्यावेळेस. सो इनडायरेक्ट स्पीच मध्ये द रिपोर्टेड एक्सक्लेम्ड सॅडली. ओके, एक्सक्लेम्ड सॅडली दॅट मेनी लाईव्स हॅड बीन लॉस्ट ड्यू टू सुनामी. तर आपल्याला इथं सॅडली वापरायला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. अलासच्या वेळेस सॅडली वापरा, काही पण वापरा तुम्ही. फाईन. नेक्स्ट, आता कधी कधी
वाक्यामध्ये मे यू याचा वापर केला जातो कशासाठी? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये जसा अल्लाहचा वापर होतो तसा मे यूचा पण होतो. मग मे यूचा वापर होतो त्यावेळेस त्याला काहीतरी ब्लेसिस दिले जातात, ऐका ना, ब्लेसिंग केलं जातं, विश केलं जातं. मे गॉड ब्लेस यू म्हणजे काहीतरी विश केलं जातं. ओके. मे यू हॅव अ ग्रेट फ्युचर आपण म्हणतो. So तुला आपल्याला तुझा चांगला फ्युचर मिळो असं म्हणतं एखादा आपला मोठा माणूस. त्यावेळेस आशीर्वाद मिळतात किंवा ब्लेसिंग मिळतं आपल्याला. तर ते ब्लेसिंग वापरायला पाहिजे आपल्याला शब्द. ओके, ब्लेस. तर बघा सेंटेन्स, द ग्रँड मदर सेड हर मे यू मीट विथ सक्सेस व्हेरेवर यू गो. ओके, ग्रँड मदर आजी म्हणाली की तुला प्रत्येक ठिकाणी तुला यश मिळो. ओके, हे आशीर्वाद दिला, ब्लेसिंग दिला. So that want to change in the indirect speech. So how we are going to change? The grandmother blessed her. Okay, the grandmother blessed her that she should meet with success wherever she goes. Okay, आता इथं शी कशावरनं वापरलं कळलं तुम्हाला? तर हर आहे म्हणून. ओके, तर इथं ब्लेस्ड वापरलेलं आहे आणि सगळं भूतकाळात होतं. हे मग तुम्हाला माहिती आहे आपण आता हे शिकलेलो आहे, काळ चेंज होतो. कारण कधीतरी रिपोर्ट करतोय म्हटल्यावर आपण चेंज होणार आहे. फाईन, मागची गोष्ट सांगतो ना आपण आता, त्यामुळे तिथं काळ चेंज होतो. तिथं प्लेस वापरायचं ज्यावेळेस मे यू असेल. ओके, आता आपण थोडक्यात आपण बघूया काय काय आपण शिकलो एक चार्ट मध्ये आणि मग आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया. ओके, आता आपण सेंटेन्स बघायचे आणि तुम्ही त्याची थोडस उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आय होप की तुम्हाला सगळी उत्तर येणार नाही, पण बघू तुम्ही ट्राय किती करताय. थोडासा वेळ घेऊया त्याच्यासाठी आणि मग आपण पुढं जाऊया. ओके, मी इथं तुम्हाला सेंटेन्स देईन, तुम्ही मला उत्तर सांगायचं, त्याचं उत्तर बरोबर की चूक मी तुम्हाला सांगेन. सो यू कीप or you can only watch and give the answers. Okay, I will take some questions only. I am going to say something. Okay, okay, आता हे बघा सेंटेन्स, आय लाईव्ह इन पॅरिस. आता हे तुम्हाला म्हणायचंय इनडायरेक्ट स्पीच. कसं म्हणणार तुम्ही? सिंपल सेंटेन्स, याच्यामध्ये काय अवघड नाहीये. आय लाईव्ह इन पॅरिस. प्रयत्न करा दोघांनी आणि लवकर जरा. He said, I live in Paris. ना इनडायरेक्ट मध्ये ना सर? हा, इनडायरेक्ट मध्ये. He said that he lived in Paris. Yes. He said that he lived in Paris. I नाही म्हणू शकत आपण. प्रोनाउन चेंज होतो. लक्षात घ्यायचं. कारण तो कसा म्हणेल की मी राहत होतो, तो राहत होता असं म्हणतो. तो म्हणाला की तो पॅरिस मध्ये राहत होता. लक्षात आलं का? सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी सिम्पल सेंटेन्स. नाव वी विल चेक नेक्स्ट. आय एम कुकिंग डिनर. He said that. बरोबर आहे. He said that he cooked the dinner. नाही रे, हो गा. I'm कंटिन्युअस कंटिन्युअस मध्ये नाही. हो, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. तिथे काय म्हणायचं? चर्चा करू नका आपापसात, आपली उत्तर द्या. बोलू नका अजिबात. दोघांच्या मध्ये आता अजिबात बोलू नका. चला. He told that he cooked dinner. काय सांगतोय? He told me I got. चला ठीक आहे. He told me that he was cooking dinner. तुम्हाला कळायला पाहिजे टेन्स ऍज पर रिस्पेक्टिव्ह त्या टेन्स नुसार चेंज होतो. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पास्ट टेन्स होणार. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स व्हायला पाहिजे, हे फक्त लक्षात घ्यायचं. ही टोल्ड मी दॅट ही वॉज कुकिंग डिनर. क्लिअर? हा सर, म्हणजे समजा कंटिन्युअस प्रेझेंट आहे तर त्याचं कंटिन्युअस पास्ट करायचं का? असं पण आहे आणि काही अपवादात्मक रूल पण आपण बघितलेले आहे, पण हे पण आहेच. रिस्पेक्टिव्ह चेंज मध्ये भूतकाळ त्याचा करायचा. लक्षात आलं? ठीक आहे. नेक्स्ट, आय हॅव विजिटेड लंडन ट्वाइस. आता हे तुम्ही
लंडन ट्वाइस. तुम्ही ही सेड म्हणू शकता, शी सेड म्हणू शकता, काही पण तुम्ही बनवा सेंट. आता बघा हे ऑब्झर्व करा. He said that he was She said that he had visited London twice. He told me that he had visited London twice. Told me पण वापरू शकता, सॉरी, आणि said पण वापरू शकता. Good. Okay. He told me that he had visited London twice. Perfect मध्ये. Fine. Perfect. Now next, I went to New York last week. I went to New York last week. Now this is somewhat challenging. Not challenging. He told me He told me that he had goes He had goes to New York. New York last week. आता बघा, ट्राय केलं पण मला एक सांग, बाकीचं जाऊन दे, पण ही हॅड नंतर गोज कसं वापरू शकतो आपण? कसं काय शक्य तरी आहे का? दिस इज व्हेरी बिग Yeah. मिस्टेक अगेन. Gone. Yes. Gone. He told me that he had gone to New York the week before. हे लक्षात घ्या, लास्ट वीक आहे ना इथे, तो वीक बिफोर पाहिजे आपण. आपण हे चेंजेस बघितले. ऍडवर्ब ऑफ काय? टाइम आणि ऍडवर्ब ऑफ प्लेस. ओके. युअर व्हॉइस इज म्युटेड. आवाज लक्षात आलं का? ओके. आता हे आय हॅड ऑलरेडी इटन. इकडे बघा, आय हॅड I ऑलरेडी इटन. already returned. त्यामुळे खात्याला आहे. He said He said that he had not past मध्ये. ट्राय करा, मेमोराइज करा. I am not expecting that you are 100% right here, but try what we learned. I had already eaten. He said Don't talk with each other and don't look towards each other. You can think on your mind and individually write, give me answer only. Fine. Om give you answer. Om give me answer fast. no, sir. Fast. So नाही येत तिथे. Ishwari, are you able to He give told answer? me that he had Okay, fine. he had already eaten. Okay, fine. Let us see. He told me that he had already eaten. He told me that he had already eaten. Nothing to change. As we have observed that if sentence is in a perfect past tense, then we want to explain in a perfect past tense. Nothing to change. Okay. Only Sir, म्हणजे adverb. इथं चेंज नसतं करायचं का? हो, पण हे सांगायला पाहिजे ना, ही टोल्ड मी दॅट, एवढं तर सांगायला पाहिजे ना. ही हॅड ऑलरेडी इटन, मग ही वापरायला पाहिजे का? तसं सांगणार, ही टोल्ड मी दॅट आय हॅड ऑलरेडी इटन. नाही तसं नाही म्हणत. सर पास्ट कंटिन्युअस मध्ये असेल म्हणजे डायरेक्ट स्पीच. पास्टचे मोस्टलीचे सेंटेन्स आहेत ते सगळे पास्ट मध्ये राहतात, एवढं लक्षात घ्यायचं मोस्टली. आणि मी तुम्हाला चेंजेस टेन्सचा होतो त्याचा चार्ट दिलेला आहे, लक्षात आलं का? आपण बघूया, थांबा जरा, आपण थोडस बॅक जाऊन टेन्सेसचे चेंजेस बघूया. ओके.
दिस इज द फर्स्ट. एकदा आपण त्याचं काय करूया, ऑब्झर्वेशन करूया. आता हे ऍम इज असेल, वॉज वगैरे हे तर तुम्हाला कळलं. आर, वेअर, डू, डज, डिड असेल, हॅव, हॅज वगैरे इथपर्यंत. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट होतो. सिम्पली लक्षात घ्या, हे मी दिलंय तुम्हाला. सिम्पल पास्ट, पास्ट परफेक्ट होतो. ओके. कंटिन्युअस प्रेझेंट असेल, कंटिन्युअस पास्ट होतो. परफेक्ट प्रेझेंट असेल, परफेक्ट पास्ट होतो. लक्षात आलं, हे झालंय आपलं. पास्ट परफेक्ट असेल, पास्ट परफेक्टच राहतो. आताच आपलं सेंटेन्स पास्ट परफेक्ट होतं. आय हॅड ऑलरेडी इटन. सो यू वॉन्ट टू सेड ही टोल्ड मी दॅट he had already eaten, but you want to use here he instead of I. आलं लक्षात. and future असेल, will असो, shall, you want to use here would. fine. कळलं. तर आता पुन्हा जाऊया आपल्या टेस्ट कडे. This is I had already eaten. He told me that he had already eaten. This is the perfect past tense, and we don't want to change any tense. Fine. Next, be quiet. Now this is an imperative sentence. Be quiet. हे काय आहे? Be quiet. हे काय imperative sentence. पण He आता मला ordered. yes, you are going right. He ordered to be quiet. Yes. He ordered me, but you want to say here me. Okay. He ordered me to be quiet. You are right, but you want to use only there me. He ordered me to be quiet. Fine, good, excellent. Why are you doing this? This is a WH question. Why are you doing this? This is WH question again. So let us wait and observe and give me answer. I will give you 30 seconds. Why was you doing He asked me. why was you doing this? चला ठीक आहे. ही आस्क्ड सम. आता लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस WH क्वेश्चन असतो आस्क असतो. सो ही आस्क्ड, आणि तुम्ही आपापसात बोलू नका, त्यामुळे तुमचा गोंधळ होतोय मनात. ही आस्क्ड मी. सिंपल आहे, इथं कुठं नाहीये की कोण काय. ही आस्क्ड मी वाय असंच राहणार. मी तुम्हाला सांगितलं वाय म्हणजे जो डोंट टेक अ स्क्रीनशॉट, देर इज नथिंग टू वरी अबाउट इट. ओके. ओके फाईन. ही आस्क्ड मी, इथं लक्षात घ्या आस्क्ड. त्यानं काय होणार नाहीये. तुम्ही असं जर गोळा करत बसला तर मग तुमची लाईफ जाईल, पण तुम्हाला कळणार. पण तुम्ही ऑन द स्पॉट कळून घेतलं की तुम्हाला गरज पडणार नाही. मी तुम्हाला सांगितलं WH क्वेश्चन असेल तर आस्क असतं, एन्क्वायर्ड असतं. ओके. आणि जो कनेक्टिव्ह असतो दॅट वापरतो, तिथं आपल्याला वाय, वेअर काय आहे ते वापरावं लागतं. हे झालं कशामध्ये? WH क्वेश्चन असेल. आणि SNOI मध्ये काय वापरावं लागतं आपल्याला? if weather. Okay, fine. So summary of the all changes, this is okay. Change in said to असेल तर told होतं. कशामध्ये? अफर्मेटिव्ह मध्ये. इंट्रोगेटिव्ह मध्ये आस्क्ड होतं. इम्पेरेटिव्ह मध्ये ऑर्डर, रिक्वेस्टेड, ऍडवाइज्ड होतं. एक्सक्लेमेटरी मध्ये एक्सक्लेम्ड, विश्ड, बेग्ड असं होतं. कनेक्टिव्ह अफर्मेटिव्ह मध्ये आपण दॅट वापरतो. इफ वेदर वापरतो इंट्रोगेटिव्ह मध्ये, आणि क्वेश्चन्स वाय, वेअर, व्हॉट वगैरे सगळं तसंच वापरतो. इम्पेरेटिव्ह मध्ये टू वापरतो कनेक्टिव्ह, आणि एक्सक्लेमेटरी मध्ये दॅट वापरतो. आणि चेंज इन सेंटेन्स ऍज पर टेन्सेस, प्रोनाउन, टाइम, प्लेस होतं. इंट्रोगेटिव्ह मध्ये कसं होतं? टू, असर्टिव्ह होतं. चेंज ऑफ सेंटेन्स नुसार होतं. देन प्रोनाउन, इम्पेरेटिव्ह मध्ये प्रोनाउन आणि टाइम आणि प्लेस चेंज होतं. आणि एक्सक्लेमेटरी मध्ये काय होतं? त्याच्यामध्ये जो आहे आपल्याला दिलेला टाइम आणि त्याच्यामधला टेन्स तो चेंज होतो एक्सक्लेमेटरी मध्ये. ओके. आणि स्टेटमेंट बनतं. ते लक्षात आलं? काय बनतं? स्टेटमेंट बनतं. ओके. So today
we have completed here the direct and indirect speech. I hope that you have understood it in very well manner. I have taken a test of you, and this is very important chapter according to your future also. So make preparation of this chapter again and again. We will make a practice again on this chapter. Fine. Hmm.